बापाचे, पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये पहिले अध्यायामध्ये 48 वचन. हालेलुया. योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये पहिले अध्याय 48 वचन. कोणते वाचा? नतनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कोठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिपाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले. हालेलुया. अंजिराच्या झाडाखाली नथनेल थोडी वेळ गावातून घरातून बाहेर पडून इस्रायल लोकांच्या विषयी विचारपूस करण्यासाठी, मनन चिंतन करण्यासाठी, तारणाऱ्याच्या वाट पाळण्यासाठी प्रार्थनापूर्वक अंजिराच्या झाडाखाली जाऊन बसले. प्रेज द लॉर्ड. अनेक दिवसापूर्वी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्या नथनेलकडे बघून येशू सांगत आहे, हा खरा कुरे इस्रायली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नथनेलना काहीतरी चमत्कार वाटलं. हालेलुया. अगोदर कधी आपल्या दोघांच्या भेट झालेलं नाही. तुम्ही कशावरून सांगता मी चांगला आहे म्हणून? हालेलुया. येशूने सांगितलं, त्या दिवशी तू घरातून निघून गेले, त्या अंजिराच्या झाडाखाली जाऊन बसले, तेव्हा मी तुला पाहिलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, आपण कुठे कुठे जाऊन बसलेला आहे, कोणा कोणाबरोबर बसलेला आहे. हालेलुया. आपल्या मुखातून कोणता कोणता शब्द कधी कधी निघालेला आहे हे सर्व कोणी पाहिलेलं आहे? तेव्हा पाहिलेलं आहे. हालेलुया. नथनेलने पाहिलेलं परमेश्वर तुला पाहिलं नाही असं होऊ शकत आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सीसीटीव्ही वर अलीकडच्या काळामध्ये आलेला आहे. हालेलुया. परमेश्वराचं सीसीटीव्ही. हालेलुया. ते पहिले बाग होता ना, कुठला बाग आहे ते? कोणता बाग? हा, यार्देन मध्ये बाग होते. बाग हा, एदेन बाग. हालेलुया. त्या एदेन बागेपासून हे सीसीटीव्ही चालू आहे. हालेलुया. कोण कोण कुठे कुठे जात आहे, काय काय करत आहे, सगळ्या गोष्टीचा आढावा परमेश्वराकडे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटत असेल परमेश्वर कधी कधी मूर्ख आहे म्हणून. हालेलुया. परमेश्वर आपल्याशी बोलणार, विचारपूस वगैरे करणार. हालेलुया. तरी ते विचारपूस करता त्याचा अर्थ ते परमेश्वर मूर्ख आहे म्हणून नाही. हालेलुया. आदामाला परमेश्वराने काय विचारलं? आदाम पुढे तू कुठे आहेस? हालेलुया. तू सीसीटीव्ही असेल तर मला दिसलं ना, कशाला विचारायचं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू कुठल्या झाडाखाली कुठे लपलेला मला दिसत आहे? हालेलुया. तरी तुला हाक मारणे माझ्यासाठी गरजेचं आहे, म्हणून तू माझा लेकरू आहे म्हणून मी तुला हाक मारतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हव्वाला पण हाक मारल्यानंतर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कायनला पण हाक मारले. कायनला काय विचारलं? हा, तुझा भाऊ कुठे आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
परमेश्वराला माहिती आहे भाऊ कुठे आहे म्हणून. भाऊ कुठे आहे म्हणून परमेश्वराला माहिती आहे. हालेलुया. तरी परमेश्वर परत विचारणार तुझा भाऊ कुठे आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रत्येक मिस्सामध्ये आपण येऊन बसता बसता देव पहिले हे प्रश्न विचारणार, भाऊ कुठे आहे, बहीण कुठे आहे, म्हातारा कुठे आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, हे सर्व परमेश्वराचं नातं जोरदार आहे म्हणून आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आपण मिस्सा प्रार्थनेला येतो, प्रायश्चित काळातील प्रार्थनामध्ये येतो. हे सर्व कशासाठी आहे. हालेलुया. देवाला शोधण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने सांगितलेलं आहे, जे कोणी खऱ्या अंतःकरणाने मला शोधत आहे त्यांना मी सापडणार. खऱ्या अंतःकरणाने जे कोणी शोधत आहे त्यांना मी सापडणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. शोधा म्हणजे सापडणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या शुभ वर्तमानाद्वारे पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे, हालेलुया, माणसा तू. उपवास काळामध्ये सुरुवातीला बाबांनी काय बोलले, माणसा तू असं बाळा काही बोलणार. माणसा तू उपवास का, हा बोला बोला, हा परत बोला. उपवास काळाच्या सुरुवातीला बुधवारी काय बोलले, हा माणसा तू माती आहेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू माती आहेस. आज माणूस, उद्या माती. हालेलुया. जाणीव आहे. हालेलुया. कधी विचार केला, विचार नाही केला, हा विचार कधी कधी करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बेन सिराकच्या बोध वचनामध्ये 28व्या अध्यायामध्ये, बेन सिराकच्या बोध वचनामध्ये 28व्या अध्यायामध्ये सिराक आपल्याला सांगत आहे, जरा आठवणीत ठेवा तुम्हाला. 6वं वचन आता आपण ऐकूया. तुझ्या अंतिम घटकेची आठवण ठेव आणि दोष करण्याचे सोडून दे. मर्त्यपणा आणि मृत्यू ध्यानात राहू दे आणि धर्माज्ञाप्रमाणे जीवन जग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मरणाचा आठवण अधून मधून काढायचं. प्रेज द लॉर्ड. मरणार म्हणून खात्री करून घ्यायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरणाचा आठवण जेव्हा मनात येत आहे, सगळ्यांना क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रीतीमध्ये देव प्रीती आहे, आपण अगोदर पाहिलेलं आहे. हालेलुया. प्रीतीमध्ये देवाबरोबर एक जीव झालेले लोक मात्र स्वर्गामध्ये प्रवेश करणार, देवाला पाहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गामध्ये जायला देवाचा चेहरा पाहण्यासाठी आपल्याला प्रीतीमध्ये एक जीव झालेले अनुभव पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रागामध्ये, द्वेषामध्ये जर कोणतरी पापामध्ये मरण पावलं तर त्यांना कधी देवाचा चेहरा बघायला भेटणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून पोप फ्रान्सिसने आपल्याला बोललेली एक सुंदर गोष्ट असे आहे. हालेलुया. पोप फ्रान्सिसने सांगितलं, हालेलुया, जगामध्ये अनेक लोकांना मत्तई शुभवर्तमान वाचायला नाही भेटणार.
लूक शुभवर्तमान अनेक लोकांना वाचायला नाही भेटणार. योहानाचं शुभवर्तमान अनेक लोकांपर्यंत कधी कधी पोहोचलेलं नाहीये. हालेलुया. एखाद्या वेळी तू असेल जे एकमेव शुभवर्तमान जे तुझ्या शेजारचे लोक, कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये, तुझ्या कामाच्या ठिकाणी तुझ्या बरोबर काम करणाऱ्या व्यक्ती वगैरे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पाहिलेले एकमेव शुभवर्तमान ते तूच असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून पाचवा शुभवर्तमान म्हणजे संत आपले पोप फ्रान्सिस सांगत आहे तूच आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू आपल्याला सांगत आहे तुमच्या आयडी कार्ड प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, या जगामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक दिवस प्रेमाच्या जगले आणि 355 दिवस द्वेषामध्ये, रागामध्ये जगलं तर हालेलुया, तुम्ही जगलेले या 355 दिवस फुकट गेला. हालेलुया. फक्त त्या एकच दिवस देवासमोर महत्वाचा आहे ज्या दिवशी तुम्ही प्रेम केलेला आहे. हालेलुया. परमपवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. आपण यशया ग्रंथ घेऊया. हालेलुया. यशया ग्रंथामध्ये 41 अध्यायामध्ये 10 वचन आता आपण ऐकूया. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. हालेलुया. परमेश्वर माझ्यावर प्रेम करत आहे, मला सहाय करत आहे, माझ्या सोबत उभं राहत आहे. परमेश्वर सांगत आहे मी तुला कधी सोडून जाणारच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. इतके माझ्यावर प्रेम करणारा परमेश्वर मला सांगत आहे की हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसे मी तुझ्यावर प्रेम केलेलं आहे तसे तू परस्पर प्रेम करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधीही सोडून मी जाणार नाही. हालेलुया. मी तुझ्या बरोबर कायम टिकून राहणार. हालेलुया. मी तुला नेहमी मदत करणार. हालेलुया. धन्यवाद येशू. आपल्या परमेश्वराची इच्छा आहे, ज्या परमेश्वराने आपल्यावर इतके प्रेम केलेलं आहे, हालेलुया, त्या परमेश्वराच्या इच्छेनुसार आपण देखील एकमेकांच्यावर प्रेम करत राहावं, एकमेकांना सोबत राहावं, त्यांना मदत करावं, त्यांच्या बाजूने उभे राहावं. माझा प्रिय बंधू भगिनीनो, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एका व्यक्तीला देवापासून लांब केलं असेल तर, तुमच्यापासून लांब केलं असेल तर, प्रीतीपासून लांब केलं असेल तर, हालेलुया, धन्यवाद येशू. आज पवित्र आत्मा जबरदस्त तुमच्या मागे लागत आहे आणि तुम्हाला बोलत आहे, तू त्यांना त्या बंधनातून सोडव आणि तू त्यांच्या बरोबर एक जीव हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. संत पौलांनी बोललेलं आहे, समेटीचा काम देवाने आम्हाला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकमेकांना देवाबरोबर आणि माणसांच्या बरोबर समेट करून घेण्याचं काम. हालेलुया. कोरिंथीयांना लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये 5वा अध्याय 11 वचनापासूनचे वचन आता आपण ऐकूया. म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो. देवाला तर आम्ही प्रगट झालोच आहोत आणि
तुमच्या सतसत विवेक बुद्धीतही प्रगट झालो आहोत अशी आशा मी धरतो. आम्ही तुमच्याजवळ आपली प्रशंसा पुन्हा करीत नाही, तर तुम्हाला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची संधी मिळावी म्हणून असे लिहितो, अशा हेतूने की जे अंतस्थ गोष्टींबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टींबद्दल अभिमान बाळगतात त्यांना तुम्हाला उत्तर देता यावे. आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तर ते देवासाठी आणि आम्ही शुद्धीवर असलो ते तुमच्यासाठी आहोत. कारण आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व सर्व उजवा हात वर करून या 14 वचन बोला. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले. ख्रिस्ताच्या प्रीती आम्हाला गप बसू देत नाही. हालेलुया. आम्ही ख्रिस्ताच्या प्रेमाचा प्रेषित आहोत. हालेलुया. ख्रिस्ताने आमच्यावर एवढे प्रेम केलेलं आहे, आता आम्ही गप बसू शकत नाही. या प्रीतीने आम्ही सगळ्यांच्यावर प्रेम करतो. प्रभु तुम्हा बरोबर असो. छातीमध्ये जबरदस्त त्रास होणारा कोणत्या एका व्यक्तीला कधी कधी अटॅक येऊन गेल्यासारखा दुखणं येत आहे, अशा एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता आशीर्वादित करत आहे. भयानक वातावरणातून मुक्ती देत आहे. पोट कायम बिघडत आहे, पोटामध्ये त्रास आहे, अशा काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. जीवनामध्ये कायम बेचैन असे वाटत आहे, अशा काही लोकांना पवित्र आत्मा बेचैनीच्या बंधनातून पूर्ण सुटका देत आहे. पायाच्या वरच्या भागामध्ये जी बोळ आहे त्या भागामध्ये दुखणे त्रास असलेल्या एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. एक स्त्री कधी कधी मरण जवळ आला असा एक अनुभवातून जात आहे, मेल्यासारखा स्वप्नवर कधी कधी पडत आहे, अशा एका बहिणीला पवित्र आत्मा आज एक विशेष आशीर्वाद देत आहे. भयाच्या बंधनातून त्या बहिणीला सुटका देत आहे. जीवनामध्ये खूप अडचणी असलेल्या एका तरुण मुलीला योग्य निर्णय घेण्यासाठी, सिस्टर बनण्यासाठी लागणारा पक्का निर्णय घेण्यासाठी परमेश्वराने कृपा पुरवली आहे. कोणतरी एक व्यक्ती बायबलचा अभ्यास करायला निर्णय घेत आहे, तरी इतर गोष्टीकडेच लक्ष जात आहे, अशा एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. एक व्यक्ती जबाबदारी टाळत बसलेला आहे, त्याला प्रभू सांगत आहे, तू माझ्यावर विश्वास ठेवत असेल तर तुझ्या जबाबदारी तुला घे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.